नमस्कार, मी न्यूमरोलॉजिस्ट वैशाली देशपांडे. न्यूमरोलॉजीमध्ये 1 ते 9 नंबर यापैकी आज आपण 7 नंबर हा बघूया. न्यूमरोलॉजीमध्ये 7 हा नंबर केतूला रिप्रेझेंट करतो. केतू या ग्रहाचे गुणवैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये डीप विचार करणे, डीप नॉलेजचे जे विषय आहेत ते उत्तमरित्या हाताळणे, पण त्याचबरोबर हा स्वभाव खूप इमोशनलमध्ये मोडतो. ज्या लोकांची जन्मतारखेची सुरुवात 7, 16, 25 अशी आहे त्यांना आपण नंबर 7 पर्सनॅलिटीज म्हणू शकतो. ह्या लोकांमध्ये गुणवैशिष्ट्य यांचे स्किल हे आपल्याला भरपूर प्रमाणात जाणवतात. करिअर संदर्भात आज आपण ह्यांचे 2 पैलू बघूया, एक तर करिअर आणि एक तर स्वभाव. करिअर संदर्भात विचार झाला तर मेडिकल क्षेत्र, इंजिनिअरिंग क्षेत्र, PhD, गव्हर्मेंट जॉब्स ह्याच्यामध्ये यांना उत्तम यश मिळू शकतं. आणि जर बिझनेसचा विचार केला तर लिक्विडशी रिलेटेड जे बिझनेस असतात म्हणजे पाणी, ऑइल, दूध, पेट्रोल ह्या बाबतीमध्ये जर कुठले बिझनेस ह्यांनी केले तर ह्यांना उत्तम यश मिळू शकतं. ओके. त्याचबरोबर ह्यांच्या स्वभावाची जर चर्चा करायची झाली तर स्वभाव यांचा अतिशय इनोसंट असतो आणि त्याचबरोबर हे खूप अतिशय विचार करणारे असतात. त्यामुळे ह्यांना मानसिक विकारांना तोंड द्यावं लागू शकतं. त्यामुळे विचारांवर ह्यांनी नेहमी कंट्रोल ठेवावा. इनोसंट स्वभाव हा वाईट नाही आहे, पण ह्याचा कुणी फायदा घेऊ नये ह्या बाबतीमध्ये ह्यांनी सतर्क राहावे. तर ह्या ज्यांच्या जन्मतारखेची बेरीज 7 येते किंवा जे लोक नंबर 7 पर्सनॅलिटी आहे ह्यांनी जनरल उपायांमध्ये गणपती आणि दुर्गादेवीची भक्ती करावी. आणि कुठेतरी एक रहस्य नंबर 7 पर्सनॅलिटीमध्ये दडलेलं असतं आणि हे रहस्य ह्या व्यक्तीला स्वतःलाच हळूहळू उलगडत जातं. असा हा नंबर 7 हा मोस्ट मिस्टेरियस नंबर न्यूमरोलॉजीमध्ये मानला जातो. तुमचं पर्सनल रीडिंग जाणून घेण्यासाठी काय आहे तुमचा लकी कलर, काय आहे तुमचे लकी दिवस, कुठलं ब्रेसलेट तुम्ही घातलं पाहिजे, कुठला एंजल नंबर तुम्ही डाव्या हातावर लिहिला पाहिजे, अशा सर्व पर्सनल गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच माझ्याशी संपर्क साधा. पुढचा नंबर लवकरच घेऊन येत आहे. नमस्कार.